महत्वाची. माहेरातली आई गेली का तुमचा प्रेमाचा समुद्र आटला तुमच्या करता. पुन्हा खरं प्रेम माहेरातून कदापिच नाही. जोपर्यंत तुमची आई जिवंत आहे माहेरात, किती वेळा माहेराला जा, तुमची पिशवी कधीच रिकामी येऊ देत नाही तुमची आई. ज्या दिवशी तुमची आई माहेरातून संपून जाईल, पिशवी रिकामी आल्याशिवाय राहणार नाही. पाहुण्यासारखं जायचं आणि गपचूप काय करायचं न्यायचं, प्रेमाची अपेक्षा करायची नाही. आई करता मुलगी माहेरी जाते, आई करता जाते. बारीक विध्वंस करून टाकला. आणि हीच सती आता पुढच्या जन्मामध्ये हिमालय आणि मेना नावाची जे दाम्पत्य, जे जोडपय, त्यांच्या पोटी पार्वती या नावाने ती काय झाली, अवताराला आली. वेळ कमी म्हणून पुढे जातो. हिमालय आणि मेना या दोघांचा विवाह झाला आणि त्यांच्या पोटी गरोदर राहिली. ही गरोदर राहिली आणि गरोदर राहिल्यानंतर चैत्र नवमीला पार्वतीचा त्यांच्या पोटी काय झाला. ही पार्वती म्हणजे कोण, मागच्या जन्मातली ती कोण, सती. ती सती पार्वती म्हणून आणि जन्माला आली. घनघोर अशी तपश्चर्या केली आणि घनघोर अशी तपश्चर्या केल्यानंतर तपश्चर्या चालू आहे. तपश्चर्या चालू असताना सगळेजण शिवजींना विनंती करतात की तुम्ही पार्वती सोबत विवाह करा. का पार्वती सोबत, तो अंबर घालणार आहे मग ते तुला चालेल का, व्याघ्रांबर मी घालणार आहे ते चालेल का, मी धोतरवाला आहे मी पॅन्ट घालणार नाही मग तुला चालेल का. विचारून घेतलं पाहिजे ना, विचारलं पाहिजे. तुम्ही हसता का बरं, मला काही कळत नाही. म्हणजे विचारलं पाहिजे, विचारलं पाहिजे. मग मी असा भस्म धारण करणार आहे, हे गळ्यात माझ्या साप आहे, भिक्षा मागून खातो मी, वगैरे वगैरे. पार्वती मातेनं होकार दिला, नाही नाही देवा, तुम्ही मिळावा म्हणूनच मी काय करते, तपश्चर्या करते. मग ठरलं आता देवाचं लग्न. देवाचं लग्न ठरलं. अगदी 5 मिनिटात आपल्याला भगवान शिवजी आणि पार्वतीचा विवाह या ठिकाणी संपन्न करायचा. आयोजकांनी तयारी करायची. 2 पाठ, अक्षता, हार, अंतरपाठ या सगळ्याची आपण तयारी करून ठेवायची. 5 मिनिटांमध्ये आपल्याला या ठिकाणी शिव भगवान परमात्मा आणि पार्वती मातेचा सुंदर असा विवाह सोहळा आपल्याला संपन्न करायचा आहे. तेव्हा त्या हिमालयानं तयारी केली, सोयरीक जुळून आली, बैठक झाली, ठरलं सगळं की माझी मुलगी माझी पार्वती आता भगवान शिवाजींना काय करायची, द्यायची. इकडचे पाहुणे गेले, त्यांनी ठरवलं, त्यांनी होकार दिला. तिकडचे पाहुणे आले, त्यांनी होकार दिला, त्यांनी होकार दिला. आणि मग त्या हिमालयानं विचारलं भगवान महादेवांना, तुमच्या वडिलांचं नाव काय, वडिलांचं नाव. भगवान महादेव म्हणतात, माझ्या बापाचाच काही नाहीये, माझ्या बापाचा पत्ताच नाहीये म्हणले, पत्ताच नाहीये. नारद महर्षी मध्यस्थी करतात, समजावून सांगतायत की भगवान महादेवाला आदी नाही आणि भगवान महादेवाला अंत नाही, त्याचा जन्मही नाही आणि त्याचा शेवटही नाही. अशा पद्धतीने भगवान महादेव आहे आणि त्याच्यामुळे त्यांना बाप नाही, त्यांना आई नाही, त्यांना आई नाही. सगळ्या प्रकारे समजून सांगल्यानंतर हिमालयाच्या लक्षात आलं एका अत्यंत महत्वाच्या आणि देवते बरोबर विवाह संपन्न होतोय. आणि मग सर्वजण या ठिकाणी अंतरपाठ धरायला, हा दोघांना जोडीला चालायचं. ही तयारी झाली, सगळं पत्रिका छापल्या, मंडप टाकला, सगळ्यांना आमंत्रण दिलं, आचारी ठरवले, सगळं काही झालं. मग नारद महर्षींना बोलवून म्हणले, नवरदेवाला कपडे कोणते घ्यायचे, कपडे नवरदेवाला कपडे कोणते घ्यायचे. म्हणले नवरदेवाला कपडेच घालत नाही म्हणले आमचा नवरदेव. अरे असं काय करतं म्हणले, कपडे घालत नाही तो का बिना कपड्याचा इथं येईल का. इकडे भगवान महादेवाकडे तयारी झाली, सगळे देव ऋषी ब्राह्मण सगळे जणांनी देवाची तयारी करायला घेतली, देवाचा मेकअप करायला घेतला. मेकअप कसला मेकअप होता देवाचा, स्मशानातली राख लावली तोंडाला, राख, देवाचा मेकअप, राख लावली तोंडाला. आणि सगळे देव म्हणायला लागले, देवा अहो लग्न आहे तुमचं, हे कमरेला काहीतरी थोडं तर काहीतरी गुंडाळा. म्हणले हे जमणार नाही म्हणले, मला माझं असं स्वरूप आहे, असं असेल तर बघा नाही तर राहू दे. अरे देवा ऐका म्हणले, अहो लग्नाला चाललोय आपण, तिथे लग्न लावण्याकरता चाललोय, बाकीची अनेक मंडळी तिथं असतील, काहीतरी तर थोडस गुंडाळा. आणि म्हणेन थोडस कंबर झाकण्याकरता देवानं काय केलं, व्याघ्रांबर परिधान केलं. गळ्यामध्ये साप आहे, हातामध्ये त्रिशूल आहे, डमरू आहे,
आणि देवाचे वराडी